काल आपण 5व्या अध्यायातल्या 150 क्रमांकाच्या ओळीला येऊन थांबलेलो होतो. जाता जाता आपण पाहिलं की जो अंतरात्म्यामध्येच ज्याचे सुख आहे आशा व आत्म्यामध्येच ज्याला आराम क्रीडा करमणूक आहे, त्याप्रमाणे जो आत्मा ही ज्याची ज्योती प्रकाश आहे तो आत्मनिष्ठ ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास म्हणजे मोक्षास प्राप्त होतो. ज्याचं एकच दृष्टिक्षेप आहे, जगाला जीवनाला आलो तर एकच सुख त्याला प्राप्त करायचं, त्याला इच्छित समजलेले जीवनाचा हेतूच आहे. आपल्याला ईश्वरत्व प्राप्त करायचंय, आपलं मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. आणि असं ज्या जीवाला कळालेलं आहे म्हणजे जो मुमुक्ष आहे, त्या मुमुक्षला साधूची भेट झालेली आणि त्यांनी पराकष्ट केली, यासाठी केला होता अट्टास. असा अट्टास करून ज्याने त्याच गोष्टीचा पाठपुरावा केला तो आत्मनिष्ठ ब्रह्मरूप होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास मोक्षास प्राप्त होतो. म्हणजे तो हय्यात असताना आणि गेल्यानंतर सुद्धा देह ठेवल्यानंतर सुद्धा कुठे प्राप्त होतो? मोक्षात जातो, ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप होतो. ज्याचे पापादिक दोष क्षीण झाले आहेत, ज्याचे सर्व संशय तुटले आहेत. संशय कशाबद्दल आहे? जीवाला आपल्याला साधूचा बोध आहे, तत्वमसी तू ब्रह्म आहेस, पण त्याला पुन्हा पुन्हा तो हे वाटत राहतो, कसं नाही मी ब्रह्म, आणि मी जर ब्रह्मरूप आहे तर मग मी का नाही सर्वज्ञ वाटत, मला का सर्वज्ञ ईश्वरासारखी माझ्यामध्ये युक्ती शक्ती आलेली का? तर तो त्याच्यावर संशय आहे. मी देह एका आत्मा आहे, मी देह एका आत्मा आहे, जग एका ब्रह्म आहे, असा ज्याचा निखाला संशय नाश झालेला आहे, ज्याचे संशय तुटलेले आहेत, त्याला विज्ञानामध्ये म्हणतात अज्ञान रूपी ग्रंथींचं यथार्थ छेदन झालं नाही. आपल्याला तीक्ष्ण शस्त्र दिलेलं आहे, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. त्या शस्त्राने आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान रूपी काय ते मगाशी वाक्य सांगितलं मी, जीवग्रंथी आहेत, अज्ञान रूपी ग्रंथी आहेत. म्हणजे माझ्यामध्ये जे अज्ञान, शेष अज्ञान थोडं आणि शेष अज्ञान शिल्लक राहतच माणसाचं. म्हणून भले भले परिपक्व स्टेपला आलेली माणसं पुन्हा देहबुद्धीवर येतात. तो मला असं बोलला आणि असं झालं, आणि त्याला शेष अज्ञान सुद्धा शिल्लक नाही राहिलं. शेष अज्ञानबद्दल आपल्याला मधने बाबा एक दृष्टांत देतात, आठवतंय का सांगा? फोडणी द्यायला पूर्वी पळीवर फोडणी द्यायची, आमटीला फळी द्यायच्या, फोडणी द्यायची असेल तर पळीमध्येच द्यायची फोडणी आणि मग ती कालवणामध्ये मिक्स करायची. आता ती कालवणात किती जरी फिरवली आणि जर पळी बाजूला काढली तर तिचा फोडणीचा सुगंध आहेच ना, तिचा तो सुगंध तिचा काय नाही. तसं ज्ञान झालं तरी शेष अज्ञान राहतं, ते शेष अज्ञान सुद्धा संपलं पाहिजे. निसंशय मी ब्रह्मरूप आहे. म्हणजे 4थ्या अध्यायात सांगितलं, जयाचे वाक्य उजवडे चित्त झाले निदडे, ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. शंका रहित झालं पाहिजे. असे ज्याचे संशय तुटले, ज्याने इंद्रियाचे नियमन केले व जे सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहेत. गांजल्या जीवांची रंगल्या जीवाची मनी करी खंत, रंगल्या जीवाची मनी करी खंत, तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा संत. कसं संताला बांधले बघा. तुझं काम झालं म्हणून तू बाजूला नाही व्हायचं, माझा उद्धार झाला बस झाला, आपल्याला काय करायचं नाही. त्यांना कसं बांधून ठेवले बघा युक्तियुक्तीने. संशय तुटले, सर्व प्राण्यांच्या हितामध्ये रत आहे, प्राण्यांना नाही हित कळत. आणि मग जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाचं कल्याण व्हावं म्हणून ते दिवस रात्र झटत असतात. आणि ही तळमळ ज्याला लागलेली आहे, हे जी करणे आम्हा काम बीज वाढवावे, ही तळमळ ज्याला निर्माण झालेली आहे, तो ज्ञानी तत्ववेत्ते संन्यासी आहेत. ते कसे आहेत? ते खरे संन्यासी आहेत. सुरुवातीला सांगितलं, मी आणि माझे आठवण विसरले जयाच्या अंतकरण अर्जुना, तोच संन्यासी जा निरंतर. इथं सांगितलं असे ज्ञानी तत्ववेत्ते संन्यासी म्हणजे ब्रह्मामध्ये निर्वाण मोक्ष लाभ पावतात, ब्रह्मस्वरूपामध्ये एकरूप होतात. आणि खरा संन्यास म्हणजे काय? संशय संकल्पाचा न्यास. मला येऊ करायचं, मला तेव करायचं, हे सगळं संपलं पाहिजे जीवनातलं. जसं समयासी सादर राहावे, जसा प्रसंग येईल तसं आपल्याला चालायचं. असा जो ज्ञानी आहे त्याचा संन्यास झालेला आहे, म्हणजे त्याच्या संकल्प सगळे संपलेले आहेत. त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप
आनंद क्रीडा करायला येतं. जाता जाता आपण काय पाहिलं, आपण स्वतः आपल्या स्वरूपात जे निमग्न होऊन राहिलेले आहेत ते मद्रूप होऊन ब्रह्म ऐक्य भावाचे ओतलेले निखालस पुतळेच आहेत असे मी समजतो. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुख स्वरूपाचे अंकुर आहेत किंवा ब्रह्म ऐक्यरूपी महाबोधाने आपले वस्तीस्थान अगर क्रीडा स्थानच केलेले. तो बोध तिथे खेळतो, परमात्मा तिथे खेळतो, जीव ब्रह्म ऐक्यना. आणि जाता जाता आपण पाहिलं तर ज्या सुखा कारणे देव वेडावला, अशा साधूच्या घरी बाह्य अर्थाने सुद्धा आणि देहामध्ये सुद्धा तो ब्रह्मस्वरूप तिथं स्थिर राहतं. कारण तेच त्याला वाटतं, कारण देह देवाचे मंदिर आणि तिथेच तो आत्मा म्हणजे ईश्वर तिथं राहतो. हे विचाराचे राहण्याचे गाव किंवा परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ते ब्रह्मविद्येचे अलंकाराधिक सुशोभित केलेले अवयच आहेत. ते सत्वाचे निशुद्ध सात्विक आणि चैतन्याचे स्वरूप आहेत असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे साधूचं वर्णन कालपर्यंत चाललेले. आणि पुन्हा जाता जाता सांगितलं त्यांनी, आता ते काय झालेले तर हे कोणासाठी ठेवलेलं आहे. हा जो ज्ञानेश्वरी हा गीता ग्रंथ हा केवळ ब्रह्मज्ञानाचा पुरस्कार करणार आहे. ते ब्रह्मज्ञान जर जीवाला प्राप्त झालं तर त्याच्या पाठीमागे लागलेलं जन्म मरणाचं दुःख निघून जाईल आणि त्याला मोक्ष भेटेल. आशांसाठी हे खास राखून ठेवलेले आहे. हे खरोखर अतिश्रेष्ठ अविनाशी अमर्याद असे ब्रह्मसुख त्यांनी प्राप्त करून घेण्याचे निरीच्छ ते श्रेष्ठ अविनाशी अमर्यादाचे ब्रह्मसुख त्याची प्राप्ती करून घेण्याचे निरीक्षक पुरुषच अधिकारी होत. ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घ्यायला कोणता व्यक्ती अधिकारी आहे? निरीक्षक, ज्याच्या कोणत्याच इच्छा शिल्लक राहिलेलं नाही तो आहे. दुसरी गोष्ट, हे सुख महर्षी करताच राखून ठेवलेले आहे, जे केवळ देवाच्या पाठीमागे लागलेले, ज्यांना महर्षी म्हणून ज्यांना संत ही पदवी त्यांच्यासाठीच हे राखून ठेवलेलं आहे आणि विरक्तांच्या वाटणीस आलेले आहे. अजून तिसरे कोण सांगितले? विरक्त झालेले, जे संसाराबद्दल ज्यांच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची आसक्ती राहिलेली नाहीये, या संसाराबद्दल विरक्ती निर्माण झालेली अशा विरक्तांच्या वाट्याला हे आलेले आहे. आणि जे निसंदेह जीवा करतात निरंतर पिकलेले आहे, जो निसंदेह आहे, ज्याच्या सगळ्या संदेहाच्या सुटल्या गाठी, यांच्यासाठी या जीवा करताच निरंतर पिकलेले फलद्रूप असे हे आहे असे समज. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आणि या स्थितीवर पौडलेला महात्मा आता रिटर्न पुन्हा येत नाही. तो तिथे झोपून राहतो, पडून राहील तये ठाई, किंवा तुका म्हणे मन नोहे वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडले. जाता जाता काल आपण हा 2 ओळी वाचून थांबलो होतो. ज्यांनी आपले चित्त विषयापासून हिरावून घेतलेले आहे आणि जिंकून आपल्या स्वाधीन करून ठेवलेले काय? चित्त. 4 गोष्टी परमार्थाला गरजेच्या, 4तले एक असली तरी चालेल. त्याला अंतकरण चतुष्ट म्हणतात. एक मन, दुसरी बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथा अहंकार. आता इथे यांनी चित्ताला महत्व दिलं, मागच्या सदरात मनाला दिलं होतं, त्याच्या अगोदर अहंकाराला दिलं होतं, है की नाही. अशा प्रकाराने ज्याने चित्त आपले विषयापासून हिरावून घेतले, जिंकून आपल्या स्वाधी करून ठेवलेले आहे आणि ते जे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले आहेत. साधू कुठे झोपलेले? मग बघा, आता मला वाटतं 6व्या श्लोक येणार की मागे येऊन गेलेला आहे की जिथं सगळे जीव जंतू झोपलेले आहेत, प्राणी मात्र झोपलेले आहेत, तिथं साधू जागा आहे. आणि जिथं साधू जागा आहे तिथं सगळे प्राणी मात्र झोपलेले. साधू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे, तो ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे, आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे. आणि जीव मात्र तिथं निजलेले आहेत. साधू विषयाच्या ठिकाणी निजलेले आहे आणि हे मात्र विषयाच्या ठिकाणी जागे. ते मात्र ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निजलेले आहेत, तेथून जागेच होत नाही. काय प्रमाण आहे का तुमच्याकडं? दुसऱ्या आद्यात ही कुठं तुम्हाला प्रमाण आहे का? ते जागेच होत नाही. त्यांना तिथून उठवायचा प्रयत्न केला तर ते उठत नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी, त्याच्या देहाचे कोण सांभाळणार त्याच्यात? त्याला कशाचीच आठवण नाही. त्याचं नाव निवृत्त आहे. हा कशात झाला? आता संसारातून निवृत्त झाला. ब्रह्मानंदे लागली टाळी, त्याच्या देहाते कोण सांभाळी. देहाचा सांभाळ करा त्याचीच त्याला जाणीव राहिलेली नाही. आणि याला खरा निवृत्त म्हणतात. हे पंडुकुमारा, ते पुरुष म्हणजे आत्मवेत्यांचे कारण म्हणजे साध्य जे मोक्षरूप परब्रह्म, तेच पुरुष होत. ते पुरुषच ब्रह्मस्वरूप आहे. जीव सगळ्यासाठी बोलतोय परब्रह्म शोधायला, यांनाच भेटायचं, तेच खरे साध्य आहे ते. कारण म्हणजे साध्य जे मोक्षरूप परब्रह्म ते पुरुष आहे. आपले सगळे मोक्ष जीव पाळतात काय साध्य करायला? परब्रह्म मोक्ष. आणि हे वस्तुता तेच ते आहेत.
ते कशाने झाले आणि देहात असताना ब्रह्मभावास कशाने आले हे जर तू विचारशील तर तुला मी ते चांगले पण सापेक्षाने सांगतो, ऐक. आता ते असे कसे झाले, ते या स्वरूपाला कसे काय प्राप्त झाले हे मी तुला सांगतो. ते कशाने झाले आणि देहात असताना ब्रह्मभावास आले हे जर तू विचारशील तर तुला ते चांगले आणि सापेक्षाने सांगतो. आता पुढे सांगतो म्हणे ते कसे काय प्राप्त झाले, त्यांना काय एवढा अमूल्य ठेवा प्राप्त झाला, ते ब्रह्मस्वरूपाहून परत माघारी काय येत नाही, त्याचं कारण सांगतो म्हणाले. ते पहा. तर पहिलंच अगोदर टच केला आदल्या श्लोकामध्ये, वैराग्यवान पुरुषासाठी, महर्षींसाठी ज्ञान आहे. अजून कोण सांगितलं, निरीक्षण लोकांसाठी, आणि त्या लोकांना ठेवलेलं आहे. मग आता यांना कसं प्राप्त झालं, तर यांच्याकडे सुद्धा ती वस्तू होती म्हणून प्राप्त झालं. पहा, तर वैराग्याच्या साह्याने आलं का विरक्तांची सुरुवात झाली. तर ते पहिले काय सांगितलं, त्यांना कसं काय प्राप्त झालं ते तुला सांगतो. विचारशील तर तुला हे चांगले पण सापेक्षाने सांगतो आहे. तर त्यांना ते स्वरूप कसं काय प्राप्त झालं, तर वैराग्याच्या साह्याने अंतकरणातील विषयांना बाहेर हकलून. काय वेगळं आहे का, तेच चाललेले. वैराग्याच्या साह्याने अंतकरणातील विषयांना बाहेर हाकलून ज्यांनी शरीरामध्येच आपले मन एकनिष्ठ एकाग्र केलेले आहे. कुठं बाहेर गेले नाही, ते आतमध्ये अंतर्मुख वृत्ती केलेली आहे. शरीरामध्येच ते बारकाईने पाहतात. ते सुख इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तिन्हींच्या भेटीच्या संधीत जे भुवयांच्या टोकाच्या मिलाप होतो तेथे दृष्टी माघारी फिरून स्थिर करतात. म्हणजे आपला परवा जाता जाता विषय झाला होता, खेचरी मुद्रा लावून नाचतात. ते वर इडा आणि पिंगळा आणि इथे जो आपण बुक्का लावतो त्या ठिकाणी त्या भुवयांच्या मिलापाच्या टोकाच्या ठिकाणी वृत्ती स्थिरावून उठफटी पाहून डाव्या आणि उजव्या नागपुडीतून जात येत वाहणाऱ्या वायूची गती बंद करून प्राण आणि अपान या वायू सम म्हणजे एक करून ते चित्तासहित चिदाकाशात मूर्ध्वी आकाशात नेतात. श्वास थांबवला त्यांनी, मंद आत्माचे बंद करून इथे घेऊन गेले. आणि इथे गेल्यानंतर तो राहिलेला जो वारा आहे तो तिथे टच करतो आणि तिथं जे आत्मसुखाचं ज्याला अमृत कुंभ म्हणतात त्याच्याशी त्याचा स्पर्श होतो, तो आनंदमय वातावरणामध्ये राहतो. मग तेथे रस्त्यावरून वाहणारे बरे वाईट सर्व प्रकारचे पाणी घेऊन गंगा समुद्रात जाऊन मिळते. तेव्हा ज्याप्रमाणे त्यातून एक रस्त्यावरील पाणी व एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळेस प्राण्यांच्या निरोधाने चिदाकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड आपोआप थांबते. ज्या वेळेला तिथे गेल्यानंतर मग चांगलं वाईट असं काही शिल्लक राहत नाही. दृष्टांत त्यांनी दिला, जशी समुद्राला पळत चाललेली गंगा जाताना बरं वाईट घेऊन जाते, त्याप्रमाणे अर्जुना ज्या वेळेस प्राणाच्या निरोधाने चिदाकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड आपोआप थांबते. वासना स्थिर होऊन जातात. कारण आनंदाच्या सर्वाच्या जवळ तो पोहोचलेला आहे. ज्या मनोरूप पटावर हे संसार रूपी चित्र उमटते तो मनोरूपी पट फाटतो. जसे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाहीसे होते त्याप्रमाणे काय उदाहरण दिलं त्यांनी, मन काय झालं, तिथे गेल्यानंतर मन संपलं. ज्याप्रमाणे त्यावेळेस प्राणाच्या निरोधाने चिदाकाशात मनाचा लय केला जातो. मनाचा लय केला म्हणजे मन संपलं. मन संपलं म्हणजे वासना संपल्या. आणि त्यांनी त्याचं उदाहरण दिलं, ज्या वेळेला मनोरूप पटावर हे संसार रूपी चित्र उमटते, आपलं मन नाना प्रकारचे विचार संकल्प विकल्प करत राहतं, असं असं तसं करूया आपण तसं, अशी कितीतरी चित्रपट सृष्टी आपल्या मनात होऊन जाते. एक तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाय तोची एक. आपण घडीत असं घर बांधू लगेच मोडून टाकतो, नाही असं करू तसं नाही तसं करू, असे मनाचे सारखे मनोरथ माणसाचे हे होत राहतात, येत जातात राहतात. पण आता काय झालं, जो संकल्प करणारं मन आहे संसाराबद्दल विषयाबद्दल जे संकल्प करणारं मन काय झालं, लयाला गेलेलं आहे. ते मनोरूप पटावर हे संसारूपी चित्र उमटत असते. तो मनोरूपीच पट फाटला, ज्याच्यावर चित्रपट दिसत होता तो पडदाच फाटल्यानंतर आता चित्रपट कसा दिसणार. जसे सरोवर आटल्यावर त्यात प्रतिबिंब दिसत नाही, सरोवराच्या किनाऱ्यावर आपण उभं राहिलो ना आपलं चित्र आतमध्ये दिसतं, पण सरोवरातलं पाणी साठून गेल्यानंतर काय दिसणार आहे. तसे जेथे मुद्दल मनच नाहीसे झाल्यावर वास्तविक मन सुद्धा आहेच नाही, पण एक एक कल्पना केली वाया मन हेची नाव, एरवी मात्र ती कल्पनाचे. ही कल्पनाच केलेली एक एक गोष्ट आपल्याला कळण्यासाठी, याचं नाव अमुक त्याचं नाव तमुक असं ठेवलेले आपल्याला कळण्यासाठी. ते तसे मुद्दल मनच नाहीसे झाल्यावर मग तेथे अहंकार इत्यादी कोठून राहणार. बघा, चित्त मन संपलं, आता अहंकार कशाला राहणार, कारण मन अहंकार घेत होतं.
बऱ्या वाईट गोष्टीचा आम्ही यावे मी त्यावे तो अहंकार सुद्धा इत्यादी कोठून राहणार. म्हणून ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष तो शरीरधारी असतानाच ब्रह्म होतो. तो देहातच आहे पण देहात असतानाच तो ब्रह्म झाला. आणि आपल्याला धडे शिकवणारे सगळे म्हणतात घेत राहायचे देवाचं नामस्मरण करत राहायचं, मरणाच्या वेळेला एकदा आपल्या मुखात येईल नाम आणि मग आपण स्वरूपाला जाऊ. हे उदारीच आहे. आणि साधू संतांचं म्हणणं आहे मुखी नाम हातात मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची, ऐशी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. बघा आमचा संत संप्रदाय काय सांगतो, तुकाराम महाराज काय सांगतात, मुखात नाम आणि हातात मोक्ष ताबडतोब असला वैष्णवांचा माल आहे. आणि इथे बी सांगितलं तो जिवंतपणेच मोक्षधामाला जातो. जिवंतपणेच जे देहात असतानाच. मृत्यू झाल्यानंतर एक पाऊल मागे जाऊ म्हणजे आपल्या लगेच लक्षात येईल श्लोकाचा अर्थ काय. मागच्या श्लोकाचा काम आणि क्रोध यांनी रहित असलेल्या चित्ताचे संयमन केलेल्या आत्म्याला साक्षात झालेल्या संन्याशाला मोक्ष जिवंतपणी व मेल्यावर असतोच. जिवंतपणी सुद्धा आणि मेलं हे प्रमाण आहे आपलं. हे सांगतं ना ते आपल्याला मानलंच पाहिजे. म्हणजे जिवंतपणी सुद्धा मोक्ष आणि मेल्यावर सुद्धा मोक्ष. त्याला एक विधेय अवस्था म्हणतात, एक जीवनमुक्त अवस्था. गेल्यानंतर मोक्ष तर आहे पण या देहात असतानाच तो मुक्तीचा अनुभव घेतो. आणि हा आमचा संत संप्रदाय तो म्हणतो. आणि हा विषय म्हणजे दुसरा तिसरा नाही. आमच्या तुकोबराय आधी जेवढे संत होऊन गेले त्यांचा विषय. ते म्हणतात मुखात नाम हातात मोक्ष. इथेही ते सांगितलं. तसे ते मुद्दल मनच नाही झाल्यावर मग ते अहंकार इत्यादी कोठून राहणार. म्हणूनच ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष तो शरीरधारी असतानाच ब्रह्म होतो. हे आपल्याला अनुभवायचे. ह्या ओळी कशा आपण अनुभवणार. एक तरी ओळी अनुभवावी. ह्या ओळी आपल्याला जीवनात अनुभवायच्यात. आपला पहिल तीर गाठायच्या अगोदरच आपल्याला त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं. मग मात्र आपल्याला काहीच काळजी नाही. देहधारी असतानाच काही लोक ब्रह्मभावास पावले. असे जे तुम्ही पूर्वी तुला सांगितले ते तरी या मार्गाने आले म्हणूनच. आणि ते यम नयम रूपी योग मार्गाचे डोंगर. तिकडे जाऊन जरा त्यांना सांगा, रिक्वेस्ट करा. त्यांना जाऊन रिक्वेस्ट करा जरा. आवाज येऊ नका. जाऊ रिक्वेस्ट करा. जाऊ तुम्ही जाऊन. हां देहधारी असतानाच काही लोक ब्रह्मभावास पावले. असे जे आम्ही पूर्वी तुला सांगितले ते तरी या मार्गानेच आले म्हणून. आतापर्यंत जे मोक्षधामाला गेले ते याच मार्गाने आले. आणि आता बघा पुढच्या अध्यायाची कशी पदार्पण होणार आहे. आता 6व्या अध्यायात पदार्पण करणार आहे. आणि 6वा अध्याय काय कशाचं वैशिष्ट्य सांगणार आहे. अष्टांग योगाचा हाठ योगाचा जो जीव ब्रह्म ऐक्याचा जो विषय तो थेरी रूप सांगणार आहे. प्रॅक्टिकल सांगणार आहे त्याच्यामध्ये. आणि तो विषय आम्ही म्हणतो आमचा नाहीये. दुर्दैव आहे आपल्याला. आतापर्यंत यात असताना ते ब्रह्मस्वरूप कसे झाले. या मार्गाने इडा पिंगळा सुषिम्ना खेचरी मुद्रा लावून त्यांनी विषयावर जिंकलं आणि जिवंतपणेच मोक्षाला प्राप्त झाले. आणि 6वा अध्याय निर्माण करायचा म्हणून जाता जाता 5व्या अध्यायाला थोडासा टच करतात. म्हणजे मग 6व्या अध्यायात प्रश्न करणारा अर्जुन ते कसं काय. जे देहधारी असतानाच काही लोक ब्रह्मभावात पावले. असे जे आम्ही पूर्वी तुला सांगितले ते तरी याच मार्गाने असे सांगितले देव सांगतात. आणि ते यम नियम रूपी योग मार्गाचे डोंगर आणि योग अभ्यास सागर ओलांडून पार झाली व पैल तीरास ब्रह्मभावास पोहोचले. साधन केल्याशिवाय माणूस साध्य स्थितीला जाणार नाही. साधन करणं म्हणजे बाबा कोण तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर त्यांनी ध्यानधारणा करायला बसायचंय. सुंदर ते ध्यान किंवा राहो आता हे ध्यान. आणि या ध्यानाची प्रक्रिया चाललेली यम नियम त्याच्यामध्ये विकार निघून जाणार. अपान व्यान वायू याचं सम होणार आणि ती शक्ती आहे जी शक्ती प्रगट होणार आहे. ते यम नियम रूपी योग मार्गाचे डोंगर आणि योग अभ्यास सागर ओलांडून पार झाले व पैलतीरास म्हणजे ब्रह्मभावास प्राप्त झाले. आणि त्यांनीच आपल्या स्वतःला शुद्ध म्हणजे उपाधी रहित करून प्रपंच आजमवला. मिथ्यत्व निश्चय केला व मग तो स्वतः त्रिकालाबाधित सत्य अशा ब्रह्माचे स्वस्वरूप होऊन राहिले. त्यांनी संसाराला जाणलं. तुम्हाला सांगतो स्वरूप आत्म्याचं स्वरूप असं आहे. आत्मा जडाला जाणतो आणि स्वतःला जाणतो. जड स्वतःला जाणत नाही आणि आत्म्याला जाणत नाही.
शरीर जड आहे, ते आत्म्याला जाणत नाही, स्वतःला जाणत नाही. पण आत्मा मात्र स्वतःला जाणतो आणि जडाला जाणतो. आणि या जडाचा बी अनुभव घेतला त्यांनी, आणि त्यांनीच आपल्या शुद्ध म्हणजे उपाधित आणि त्यांनीच आपल्याला स्वतःला शुद्ध, आपणच आपल्याला शुद्ध करू शकतो. आपल्याशिवाय आपल्याला कोणी दुसरं करू शकत आपली आपण करा सोड. म्हणजे उपाधिरहित शुद्ध होणे म्हणजे काय? शुद्ध होणे म्हणजे उपाधिरहित करून, या देहाची उपाधी टाकून, देहाच्या पासून बाजूला होऊन करून प्रपंच आजमावला. बघा आता ही कशी युक्ती आहे. देहातच आहे पण देहापासून बाजूला आहे, आणि या सगळ्या प्रक्रियेला साक्षी येतो पण त्याच्यामध्ये गुंतलेला नाही. तो प्रपंच करून आजमावला, मिथ्यत्व निश्चय केला त्याने. हा प्रपंच बी पाहिला आणि तिथं निश्चय केला, हा कसा प्रपंच आहे? मिथ्या आहे. म्हणजे खरा बी नाही खोटा बी नाही. खरा म्हणावं तर त्याचं शेवट तीर दिसत नाही, त्याचं मूळ तत्व दिसत नाही, आणि नाही म्हणावं तर प्रत्यक्षात अनुभूतीला येतोय. म्हणून मिथ्यत्व निश्चय केला. आणि हेच आपल्याला काकड्यामध्ये सांगितलं, घरदार त्यागायची गरज नाही. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून. हे शाश्वत बी नाही आणि पार नाही बी असे नाही. दिसतात म्हणून आहे पण वास्तविक नाहीच, असा मिथ्यत्व निश्चय केला. शरण रिघा देवासी, सर्व मिथ्या हे जाणून मग शरण रिघा. आता अजून आपल्याला हे मिथ्या वाटतंय का खरं वाटतंय? सगळं नाही. सांगणाऱ्याला सुद्धा हे खरंच वाटतंय ना. त्याचंच कुठं मिथ्यत्व निश्चय झालेला आहे. जर मिथ्यत्व आहे म्हणजे हे आसार आहे, हे टिकाऊ नाहीये, मग तो टिकाऊ गोष्टीच्या मागं लागेल ना. पण यालाच कळालं नाहीये टिकाऊ. हे म्हणतो याच्यासाठी तर करायचं, घरदार गणगोतासाठी तर करायचं असतं, आपल्या याती कुळाला तर प्रसन्न करण्यासाठी. म्हणजे याचा मिथ्यत्व निश्चय झालेला नाही. आणि त्याला म्हणतात तुम्ही उठा जागे व्हा. जे याच्यात दृढ झालेले, हे संसार खरा आहे, घरदार खरं आहे असं ज्याला वाटतं, ते झोपलेले आहेत. मग तो स्वतः त्रिकाला बाधित, आणि मिथ्यत्व निश्चय झाल्यामुळे मग तो स्वतः त्रिकाला बाधित, तिन्ही काळात ज्याचा बाध होत नाही असं सत्य अशा ब्रह्मस्वरूप, ब्रह्माचे स्वस्वरूपच होऊन राहिले, ज्याचा केव्हाही नाश होत नाही. अविनाश करिया पुरियाईसे, लावी म्हणा पिसे गोविंदाची. असं त्रिकाला बाधित आपलं स्वरूप, केव्हाही नाश न होणारे असं स्वरूप ते होऊन राहिले. याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्णाने योगयुक्तीचा मार्गाचा अभिप्राय थोडक्यात प्रदर्शित केला, तेव्हा अर्जुन मर्मज्ञ होता म्हणून तो आश्चर्यचकित झाला. हे पाहून श्रीकृष्णाने त्याच्या मनातील उद्देश जाणला. मग हसून पार्थाला म्हणाले, माझ्या या बोलण्याने तुझे चित्त का बरे प्रसन्न झाले? तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा, दुसऱ्याच्या मनातील अभिप्राय जाणणाऱ्याचे तुम्ही राजे आहात, त्यामुळे आपण माझ्या मनातील अभिप्राय चांगलाच जाणला. देवा, मी जे काही तुम्हाला योग संबंधी विचारपूर्वक पुसावे ते तुम्ही माझ्या मनातील आधीच जाणले, तर तुम्ही जे काही योग संबंधीचा आता बोलला तेच मला अधिक स्पष्ट करून सांगा. सहज पाहिले तर देवा ऐका, जो मार्ग तुम्ही सांगितला तो खोल पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा पाय उतार जसा सोपा असतो तसा आहे. याप्रमाणे ज्ञानयोगापेक्षा हा मार्ग अष्टांग योग आमच्यासारख्या अधिकार दुर्बलांना सुगम आहे. येथे साध्य प्राप्तीसच काही विलंब लागेल. आता हे अर्जुनाचं मत आहे. काही योग्य आहे, काही अयोग्य. तो म्हणतो त्याच्यापेक्षा आवर आहे. याच्यात गेला तर तोच विषय येणार आहे. ध्यानाला बसला, इडा पिंगळावर नियंत्रण करायचं, पण अंतर्यामी कशावर दृष्टी ठेवायची? अहम ब्रह्मास्मीवरच ठेवायची, ज्ञानावरच ठेवायची. पण थोड्या वेळा आपल्याला वाटतं मग असं आहे का, बरं आहे बरं आहे, तसं आहे का, तसं आहे, बरं बरं. म्हणून देवा, तोच योग आणखी एक विस्ताराने सांगावा आशाने. आता आशाने तरी विस्तार होईल तरी हरकत नाही, पण तो योग मार्ग साध्यंत संपूर्णतया सांगाच. श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा योग मार्ग चांगला आवडला असेल तर मग सांगाव्यास आमचे काय बिघडते, आम्ही आनंदाने सांगू, खुशाल आहे. अर्जुना तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरणही करतो, असे जर आहे तर आम्ही तुला सांगण्याच्या बाबतीत कमतरता का करावी? हा प्रश्न आपण विचारात घेण्यासारखा आहे. अर्जुनाला देव का सांगतात? सांगतो, ऐकतो आणि काय करतो? तो करतो सुद्धा. आता आपण सांगतो, ऐकतो आणि करण्याच्या बाबतीत बघू जसं होईल तसं. बाबा, आम्हाला का सगळ्यांना जमणार आहे का, आणि आम्हाला का तेवढंच काम आहे का, आम्ही काय ठेका घेतलाय का? अरे हे जे करतो हे कोणासाठी करतो आपण?
हे आपण कोणावर उपकार करण्यासाठी करत नाही, हे आपलेच आपल्यावर उपकार करायचे. तू का म्हणे कृपा करील, आणि कोणता नारायण, आतला का बाहेरचा नारायण? आपणच आपल्यावर कृपा करू. पुढच्या 6व्या अध्यायात येणारे आपणच आपल्यावर स्वहिता कारणे संगती साधूची, परफेक्ट प्रमाणे एकदम स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्तीची, भावे भक्ती हरीची भेटे तेने भाव निर्माण होईल, भक्ती, आणि त्याच्यामुळं ईश्वर भेटेल. आपण जी साधूची संगत करतोय आपल्यासाठी, पण आपण म्हणतो मग आम्ही त्यांना एवढं नाही का सहकार्य केलं, आणि आम्ही अरे तू काय कोणाला केलेलं, हा काय प्रपंच नाही, हा साधूच्या पोराचं लग्न नाही, साधूच्या घरी सत्यनारायणाची पूजा नाही, साधू नाही, प्रापंचिक माणसाच्या घरी लग्न वगैरे असलं का मग हे तुम्ही बोलू शकता आम्ही लय मदत केली. पण इथं तुमचं, आणि जर हेच गेलं नाही तर तुमचा काहीच उपयोग नाही. तुम्ही जे करताय ना ते तुमच्या उद्धारासाठी करताय. तनानी मनांचे गोरडे बाबा बघा, वयस्कर हे गोरडे बाबा दुसरे अगोदर येऊन झाडू मारत बसतात. काय कारण आहे? ते सेवादार म्हणता प्रपंचासाठी किती पळतो. 7वीची गाडी पकडायची म्हणलं कितीला निघालो घरातून, 7वीची ट्रेन पकडायची म्हणलं घरातून कितीला बाहेर पडत. रिक्षात बसलं तरी ते दम नाही काढत, उलगल होती त्याची. भगाव यांना तर म्हणलं ॲम्ब्युलन्सच्या पुढं पळव. मग बघा म्हणजे प्रपंचासाठी किती मूर्खपणाची लक्षणे हो समज. आणि हेच नाचणारे हे हरिपाठात, इकडून नाच तिकडून नाच, सायास करशी दिन आणि निशी. ज्याच्यासाठी सायास करायचा त्याच्यासाठी हरीशने बसशी. कोण्या गुन्हे, जी गोष्ट आपल्याला साध्य करायची अर्जुनाला देव त्याकरता सांगतात. आणि साधू तिथपर्यंत पाहतो, ऐकणार आहे करणार आहे तर ठीक, नाही तर बाबा जाऊ दे, एकदा झालं दोनदा झालं तुझं तुला लकला. मग मात्र सांगत नाही. या वाक्याचा हा अर्थ आहे, तू सांगतो, ऐकतो आणि करतो म्हणून मला सांगायला आनंद वाटतो. जर सांगून करून ऐकत नसेल आणि वागत नसेल तर शेवटी काय, मग काय उपयोगच नाही होणार. अर्जुना तू ऐकतोस आणि त्याप्रमाणे आचरणही करतोस, असे जर आहे तर आम्ही तुला सांगण्याचीच बाबतीत कमतरता का करावी. या श्रीकृष्ण अर्जुनाच्या बोलण्यावर श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगोदरच आईचे अंतकरण आणि त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले तर मग त्या ठिकाणच्या प्रेमाचे अद्भुतपण कोण जाणेल. सांगणारच माऊलीचं हृदय आहे आणि ते सांगणारे आणि ऐकणारा पण. आणि मग प्रेमाचं असलं तर काय तिथं कोणता अर्धा पडदा राहत नाही. तो श्रीहरीची कृपादृष्टी म्हणजे कारुण्य रसाचा वर्षावाच आहे म्हणू किंवा अद्भुत स्नेहाची सृष्टीच आहे असे म्हणू. परंतु हे असो, भगवंताच्या त्या कृपादृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हास कळत नाही. ती दृष्टी जणू अमृताचीच ओतलेली होती किंवा प्रेम पिऊनच उन्मत्त मस्त झाली होती. म्हणूनच की काय अर्जुनाच्या मोहात गुंतल्यामुळे तिला बाहेर निघण्याचेच कळेना. या श्रीहरीच्या ही प्रेमदृष्टी. ते गुंतलं गेलं. कोण गुंतलाय? देव गुंतला अर्जुनाच्या प्रेमात. आणि अर्जुनाला त्याचं काय झालं पाहिजे? अहंकार व्हायला पाहिजे का? अरे आपल्यासाठी जर देव एवढा गुंतमत तर समजायचं की चांगलं ठीक आहे, आपल्या कृपादृष्टी आहे. गुंतल्यामुळे ती बाहेर निघण्याचीच कळेना. या श्रीहरीच्या कृपादृष्टीविषयी जो अधिक बोलावे तो कथेची संगती तुटून विषयांतर होईल. तरी पण श्रीकृष्णाच्या आणि अर्जुन विषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दाने करता येणार नाही, ते नाहीच. म्हणून हा विचार करीत बसण्यात काय तो उपयोग आहे. कारण जो ईश्वर आपले अमर्याद अनंत स्वरूपाचे मोजमाप आपणच जाणत नाही, तो अनाकलनीय ईश्वर कोणी आकलन करावा? देवाला देवाचं स्वरूप माहित नाही. तो त्याचा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देव किती आहे, काय 11व्या दिवसा 10व्या दिवसानं माझ्या विभूती किती आहेत आणि काय मला सांगता नाही यायचं. ज्याप्रमाणे अर्जुन आपल्या अंगावर केस किती आहेत आणि काय आपल्याला सांगता येणार ना, तसं माझं अगणित स्वरूप आहे. ते काय तुला एक एक म्हणून सांगू. ज्याचं स्वरूप ज्याला स्वतःला आकलन होत नाही त्याचं वर्णन आपण काय करू शकतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी मागे सांगितलेल्या अभिप्रायावरून मला सहजच असे वाटते की प्रस्तुत श्रीकृष्ण अर्जुनाविषयी फार मोहित झाला आहे. हे निश्चित, कारण तो अर्जुनाला आग्रहाने बाबा रे ऐक असे म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी बघा, बाबा रे ऐक. आता बाबा रे एक तर आपण आपल्या पोराला म्हणू, नाही तर आजोबांना म्हणू. हे इतकं लढीवाळपणाचं बोलणं, बाबा रे ऐक. याच्यावरूनच समजायचं का हा त्याच्यावर किती मोहित झालेला आहे, किती त्याच्याशी लढीवाळपणा निर्माण झालेला आहे. अर्जुन, ज्या प्रकाराने तुझ्या चित्तात बोध होईल त्या प्रकाराने तुला कौतुकाने आम्ही हा योग मार्ग सांगू. काय देवाला आनंद आहे. तुझ्या चित्तात काय प्रगट झाला पाहिजे?
बोध निर्माण झाला पाहिजे. मग मी युक्तीने तुला सांगेल आणि तुला बोधाकडे घेऊन जाईल. तो योग हे कशाला नाव आहे, त्याचा उपयोग कोणता, आणि त्या योगाचा अधिकारी कोणाला, त्या योगाचा अधिकार कोणाला आहे, असे जे काही या संबंधाने योग्य सांगण्याजोगे असेल ते सर्वच आता तुला मी सांगतो. म्हणून तू चित्त देऊन ऐक. असे बोलून श्रीहरी जे काही सांगतील ती कथा पुढे आहे, ती सांगण्यात येईलच. श्री निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैत सख्य भक्ती संबंधात बिघाड होऊ न देता श्रीकृष्णाने अर्जुनाला जो योग सांगितला तो प्रसंग मी स्पष्ट करून सांगेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात द्वैत सख्य भक्ती. आता जे भक्तीने द्वैत निर्माण केलेले, आता हे जे तुकाराम महाराजांचं म्हणणं, मी भक्त तू देव आईसे, म्हणजे द्वैताची अपेक्षा केलेली, पण कशासाठी? सख्य भक्तीसाठी, आनंद लुटण्यासाठी. बघा, द्वैत सख्य भक्ती संबंधात बिघाड होऊ न देता आता अद्वैताचा बोध करणार आहे. देताना श्रीकृष्ण अर्जुनाला जो योग सांगतात तो प्रसंग मी स्पष्ट करून सांगेल. 6व्या अध्यायाचा 5व्या अध्यायाचा इथं शेवट झालेला आहे, पण जाता जाता 6वा अध्याय कसा निर्माण करायचा त्याची थोडी युक्ती ठेवली आणि अर्जुन तो पुढे प्रश्न विचारणार आहे. पहा, या योग संबंधाबद्दल काय ज्ञानेश्वर महाराज किंवा मामासाहेब दांडेकर म्हणतात ते आपण पुढे पाहूया. आता तूर्त या अध्यायाला मात्र निरोप देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.